नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे घरी आता विक्रांत आलेला आहे. त्यामुळं लीला आणि एजे या दोघांनाही खूप राग आलेला आहे. ते दोघंही भयानक चिडलेले असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी विक्रांत या घरात का आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर एजे मागत असतात. त्यावेळेस दुर्गा बोलत असते की आजी, मी तुम्हाला बोलले होते ना, कसं आहे, प्रत्येकाला एक संधी मिळाली पाहिजे, प्रत्येकाला एक संधी दिली पाहिजे, परंतु आपल्या घरात ते होत नाही. काहीही झालं तरी माझं असं म्हणणं आहे की श्वेताला एक संधी दिली गेली, त्याचबरोबर लीलाला एक संधी दिली गेली, तर मला असं वाटतंय की तशीच संधी विक्रांतलाही दिली गेली पाहिजे. काहीही झालं तरी विक्रांत हा भाऊ आहे आणि आपल्या सरस्वतीचा तो भाऊ आहे. त्यावेळेस आता प्रत्येकाकडून चूक होत आहे तरीही आपल्या घरामध्ये संधी दिली जात आहे. मग विक्रांतच्या बाबतीतच असं का, असं दुर्गा प्रश्न विचारत असते. तेव्हा एजे आणि लीला दोघंही भयानक चिडलेले असतात. एजे म्हणतात की त्याने चूक केलेली नाही, त्याने क्राईम केलेला आहे. दुर्गा, तुझ्या लक्षात येतंय का? तर एजे ते ओरडून बोलत असतात. तर त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की लीला भयानक चिडलेली असते. लीलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि विक्रांत चुकलेला आहे, त्या चुकीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. कारण आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस आपण माफ करत गेलेलो आहे, पण माफ करण्यासारख्या गोष्टी घडलेल्या नाहीत. त्यामुळं त्या चुकीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे, कारण त्याने खूप मोठमोठे गुन्हे केलेले आहेत. तेव्हा विक्रांत पण म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झालेली आहे, मला माफ करा. परंतु एजे म्हणतात की कसं माफ करायचं तुला, कारण तू प्रत्येक वेळेस चुकाच अशा पद्धतीनं करत गेलेला आहे की तुला आम्ही कोणीच माफ करू शकत नाही. कारण ज्या पद्धतीनं तुझी वर्तवणूक होती, तर इकडे आजी पण म्हणत असतात की दुर्गा, मला वाटलं नव्हतं की तू अशा पद्धतीने बोलशील, कारण मला असं वाटत होतं की तुझ्या मनात वेगळं काहीतरी आहे, पण तू अशा पद्धतीनं मला सांगशील की मला सपोर्ट कर, मला हे अजिबात पटलेलं नाही. तुझे मला आत्ता बोलत आहेस ना की विक्रांतला पण संधी मिळाली पाहिजे, पण एक चूक तुझ्याकडनंही होत आहे, ती म्हणजे काहीही झालं तरी इथे विक्रांतला संधी आम्ही देऊ शकत नाही, कारण विक्रांतने ज्या चुका केलेल्या आहेत त्या इतक्या भयानक आहेत की त्याला संधी कशी द्यायची हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इकडे सरस्वती मात्र हात जोडून रडत असते. ती म्हणत असते, मी पण या घरासाठी सॅक्रिफाईस केलेलं आहे, मी पण या घरासाठी झगडलेले आहे, पण माझ्या घरच्यांना, माझ्या माहेरच्या लोकांना या घरात येण्याची संधी मिळत नाही. माझ्याच बाबतीत हे सगळं असं घडत आहे, असं म्हणत ती जोरात रडत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एजे, तुम्ही माझ्या भावाला एक संधी दिली पाहिजे. तो जेलमध्ये राहिलेला आहे, तोही हात जोडत असतो. तो म्हणत असतो की एजे प्लीज, मी सुधारलो आहे, तुम्ही वाटलं तर पोलीस स्टेशनमध्येही चौकशी करू शकता, माझ्यात ते बदल झालेले आहेत. परंतु एजे म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुला कधीच माफ करू शकत नाही, कारण जे काही घडलेलं आहे ते इतकं भयानक आहे की त्याचे परिणाम भोगायची ही आमची इच्छा होत नाही, किंवा आम्हाला तो त्रासही नको वाटतोय. हे सगळं एजे बोलत असतात. तेव्हा मात्र तिथे सर्वजण असतात. एजेंना राग आलेला असतो. एजेंचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे, कारण काहीही झालं तरीही विक्रांत, तू जे गुन्हे केलेले आहेत, त्या चुका केलेल्या आहेत, त्या चुकांचे प्रायश्चित्त कधीच होऊ शकत नाही. तुला प्रत्येक वेळेस असं वाटत असेल की तुला आम्ही माफ करावं, पण ते कदापि शक्य नाही, कारण तुझ्या चुका इतक्या भयानक आहेत. त्यावेळेस लीला म्हणत असते की हा माणूस इतका विचित्र आहे की तो माझ्या जीवावरही उठलेला होता, मला मारण्याचाही त्याने प्रयत्न केलेला आहे. त्याचवेळी इकडे लीला म्हणत असते की त्याने त्याच्या वर्दीचा खोटा वापर करून कितीतरी मुलींना फसवलेला आहे. आणि इकडे आजी म्हणत असते की ठीक आहे. तर दुर्गा मात्र आजींना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते. ती आजींना जाऊन म्हणत असते की आजी प्लीज, तुम्ही एकदा तरी समजून घ्या ना, तुम्ही समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. परंतु आजी मात्र ऐकायलाच तयार नसतात. आजी म्हणत असतात की मी त्याला कधीच माफ करू शकत नाही, पण दुर्गा, तू अशा पद्धतीनं मला पेचात टाकशील असं मला कधीही वाटलं नव्हतं. लीला मात्र भयानक चिडलेली असते. लीलाचं असं म्हणणं असतं की या माणसाला माफ करू शकत नाही, याला माफी देऊ शकत नाही, कारण जे काही घडत आहे ते खूपच विचित्र आहे. इकडे तोही हात जोडून बोलत असतो. तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला प्लीज तुम्ही या घरामध्ये येण्याची संधी द्या. आणि असं म्हणतच विक्रांत तिथे बोलत आहे. तेव्हा आजी म्हणतात की तू येऊ शकतोस या घरामध्ये, आम्ही तुला माफ केलेलं नाही, तुला आम्ही संधी देत आहोत, एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि एजेही सांगतात की हे बघ, मी तुला कधीही माफ करू शकत नाही, कारण तुझे गुन्हेच इतके मोठे आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की
इकडे आता रेवू घरी आलेली असते आणि रेवू आलेली पाहूनच तिथे असलेली जी कालिंदी आहे ती म्हणत असते की काही झालं तरी रेवू आता तुम्ही भेटलं पाहिजे, जाऊन आला ना एजे आणि लीला कसे दिसत होते शूटिंगला, हे सगळं ती विचारत असते. तेव्हा मात्र रेवू म्हणत असते की मला एकटं राहायचं आहे, शांत राहायचं आहे, कारण आई तुला वाटतात तशा गोष्टी सोप्या नाहीत. कालिंदी म्हणत असते तू एकटीच आलेली आहे, यश नाही का आलेला, तो कुठं आहे. पण रेवू मात्र तिच्या प्रश्नाचं कोणतंच उत्तर देऊ शकत नाही. रेवूला टेन्शन आलेलं असतं, रेवू घाबरलेल्या अवस्थेत असते आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की कालिंदी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत असते. कालिंदीचं एकच म्हणणं असतं की काय झालंय नक्की, काय प्रॉब्लेम आहे ते तरी मला सांग ना, असं कालिंदी विचारत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लीलाचे बाबाही असतात, ते म्हणत असतात की नक्की काय आहे, कशामुळं, तू जाऊन एकदा तिला विचारून तरी घे, तिचं म्हणणं काय आहे या गोष्टींचा तरी विचार कर, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा कालिंदी म्हणत असते की अहो काय बोलायचं तिच्याशी, मला कळतच नाही आहे की तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आजी मात्र बाप्पाच्या समोर हात जोडून उभ्या असतात. त्या म्हणत असतात की मला कधी वाटलं नव्हतं, पण कसं आहे जेव्हापासून या घरामध्ये आपली लीला आलेली आहे तेव्हापासून या सगळ्यांना असं वाटतं की त्यांच्यावरती अन्याय होत आहे, परंतु त्यांच्यावर कसलाही अन्याय होत नाही आणि त्याचबरोबर त्यांना असं वाटायला नको म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. हे सगळं आजी बोलत असतात आणि म्हणत असतात की माझं कुटुंब हे मला एकत्र ठेवायचं आहे आणि त्यासाठी हे सगळं करावं लागलं आहे. त्यानंतर इकडे एजे पण आता अंतराच्या फोटोच्या समोर उभे आहेत आणि एजे म्हणत आहेत की मला या कुटुंबासाठी, या कुटुंबाला जोडून ठेवण्यासाठी निर्णय घ्यावे लागत आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे चालू आहे हे मला कळतच नाही, असं एजेंचंही म्हणणं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की एजे म्हणत असतात की सरस्वतीला वाईट वाटलं, तिला म्हणून मी हा निर्णय घेतला, पण इथे लीलाचं बरोबर आहे. आज लीला म्हणत होती ते योग्य होतं, कारण विक्रांत हा चांगला माणूस नाही, परंतु मी लीलाच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलेलं आहे, कारण तिने या घरासाठी खूप काही करत आहे. त्यामुळं आता मी लीलाच्या पाठीशी उभा राहणार आहे, लीलाला सपोर्ट करणार आहे. तर 27 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एजे आणि लीला इकडे घरी आलेले आहेत लीलाच्या माहेरी. त्याचवेळी रेवूला आणि यशला ते म्हणत आहेत की आता हे किती दिवस चालणार आहे, आता लवकरात लवकर तुमच्या दोघांच्या लग्नाचं बघायचं आहे. त्याचवेळी यश म्हणतो पण ताईचं काय, तेव्हा एजे म्हणतात की ताईला काय वाटतं याच्यापेक्षा माझ्यासाठी तुमचं भविष्य महत्त्वाचं आहे, तुमचं फ्युचर महत्त्वाचं आहे. मी दुर्गाशी बोलेल आणि ती माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजेंनी ठरवून टाकलेलं आहे की यश आणि रेवतीचं लग्न करायचं आहे, कारण आता एजे हे लीलाला सपोर्ट करणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की लीला आणि यश घरी आलेले असतात. तेव्हा दुर्गा म्हणत असते की आजही तू त्या मुलीला भेटायला गेला होतास, आजही तू त्या मुलीला भेटून आलेला आहे. तेव्हा यश म्हणतो की त्या मुलीला म्हणू नकोस, तिला नाव आहे ताई, तिचं नाव रेवती आहे, रेवती म्हण. तेव्हा मात्र दुर्गाला राग आलेला असतो आणि दुर्गा म्हणत असते की नाही, हे कधीच शक्य होणार नाही. दुर्गा मात्र भयानक चिडलेली असते आणि ती म्हणत असते की शक्यच नाही. तेव्हा इकडे लीला म्हणते की यशच्या लग्नाचा डिसिजन घेण्याचा अधिकार हा एजंटकडे आहे आणि एजंटनी ठरवलेला आहे. दुर्गा म्हणते की मी ते कोणालाही होऊ देणार नाही आणि हे तुमचा मॅटर नाही आहे, त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये पडायचं नाही, असं ती स्पष्टपणे लीलाला सांगते. तेव्हा लीलाही तिला ठणकावून सांगते की एजच लावणार आहेत यश आणि रेवूचं लग्न, त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये कोणताही खोडा घालू शकत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.